ताई या या बसा प्लीज. हो. ये ताई. नमस्कार, बसा. नमस्कार. अगं मला वाटलं त्यांना काही पत्रिका बनवायची असतील किंवा मुहूर्त काढायचा असेल, पण त्यांना आपल्या गुरुकुलासाठी फॉर्म हवा होता. तर देते का? आणते मी फॉर्म. तुम्हीच त्या सावली आहेत ना? मी तुम्हाला ओळखलं. अजिबात बदलला नाही हो तुम्ही. बघ मी बोलली तिला. फॉर्म आणते मी. मला हिच्या मित्राकडून कळालं आपल्या गुरुकुल बद्दल. मला माझ्या मुलीचं ऍडमिशन घ्यायचे. मला नाव ऐकलं तेव्हा वाटलं तुम्हीच असणार. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. मॅम मी पण तुमची खूप मोठी फॅन आहे. किती सुंदर गातात तुम्ही. मी तुमची जवळपास सगळी गाणी ऐकली आहेत. फॅन आईची फॅन माझी आई कोणती हिरोईन असते का हो? अरे तुला काहीच माहित नाही. तुझी आई एकेकाळी फेमस गायिका होती. फॉर्म हा फॉर्म आहे. हा भरून आणा तुम्ही. आणि क्लासेस सुरू होतील तेव्हा आम्ही कळू तुम्हाला. हो ठीक आहे, भरते फॉर्म. मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला मॅडम. मॅम एक रिक्वेस्ट होती. मला तुमच्यासोबत फोटो मिळेल काय? प्लीज प्लीज. बाळा आपण रोज भेटूच की गुरुकुलमध्ये, तेव्हा काढूयात. काही हरकत नाही, येतो आम्ही. हे कधी ना कधी होणारच होतं. काळ खूप विचित्र असतो साबू. आपण कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला ना, तो आपल्या समोर येऊन उभा राहतोच. बाबा आपण वर्तमानावर लक्ष देऊयात. आणि आता त्या ताई आल्या होत्या ना, बहुतेक त्या ऍडमिशन घेतीलच. म्हणजे आता फक्त 3 ऍडमिशन उरली आहेत. आई त्या काय म्हणत होत्या ग? तू आणि फेमस गायिका? अवीर मला खूप काम आहेत, मी आवरते. आजोबा हे वांग्या, मला काय माहित नाही. माझ्याकडे नाही बघायचं. तुला जर काय प्रश्न पडले असतील ना, तुझ्या आईला विचार. आजीबे आजच्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये रोज नवीन नवीन प्रोडक्ट्स येत आहेत. तिथे इतकी वर्ष एकाच प्रोडक्टवरती लोक विश्वास दाखवत आहेत. नाही, अगदी बरोबर आहे तुमचं. फक्त आमची एकच अट आहे, आम्हाला प्रॉडक्टचं नाव बदलायचंय. अहो काय बोलतात तिलोत्तमाजी, ते काय फक्त एक नाव आहे? तो एक ब्रँड आहे, ब्रँड. अहो मार्केटमध्ये त्याचं गुडविल आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, एक ब्रँड सेट करायला किती काळ जात होते. एक मिनिट सर, जर तुम्ही गुडविल बद्दल बोलत असाल तर ते रूपम कॉस्मेटिक्सचं आहे. आपण सावली हर्बल्स बद्दल बोलतोय. प्रोडक्टचं नाव बदलल्याने कंपनीला काही फारसा फरक नाही पडणार आहे. म्हणजे रूपम कॉस्मेटिक्सवर कस्टमर्सचा खूप ट्रस्ट आहे. त्यामुळे आपण हे नाव चेंज करू शकतो ना. कोण? मोनिका बोलतायत का? हो, मोनिका बोलत होती. तिलोत्तमाजी सॉरी, पण आपल्या बिझनेस डिस्कशन मध्ये ह्या का बोलतायत? आणि सारंग कुठे आहे? तो असल्याशिवाय हा प्रोजेक्ट सुरू होणार नाही. आणि तुमची तयारी नसेल तर मी थेट सारंगशी बोलून ही ब्रँड सुरू करतो. आणि सावली हर्बलचं नाव बदलण्याचा विचारही करू नका. ही अट मला मान्य नाही. ठीक आहे, मग असं असेल तर तुम्ही परस्पर सारंगशी बोलून घ्या. मी तर म्हणते त्याच्याशी बोलाच आणि सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्या. पण आम्ही आमच्या स्टँडवर क्लिअर आहोत. आम्हाला प्रॉडक्टचं नाव बदलायचं. मी सारंगशी बोलतो. फोन केला त्याबद्दल थँक्यू. सावली हर्बल्स हे नाव बदलतंय हे ऐकल्यावर सारंग ऑफिसमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. सो आपण तर आपलं काम केलंय, बरोबर ना? म्हणजे आता त्यांना काय ठरवायचं ते त्यांना ठरवून दे ना, सारंग बरोबर बोलून. बॉल इज इन हिज कोर्ट नाउ, राईट? विल सी. कसं समजावून सांगू तुला? माझं ना आयुष्य खूप खडतर होतं.
खूप अडचणी आल्या, पण मी कधी हार मानली नाही, कारण माझ्या विठुरायावर तेव्हाही विश्वास होता आणि आजही आहे. ते असं म्हणतात ना की मागच्या गोष्टी मागेच सोडून द्यायच्या असतात. मी तेच केलं. तू माझ्या आयुष्यात येण्याआधीचं आयुष्य मी विसरून गेले. ती सावली वेगळी होती. आता ती सावली नाहीये. आता ही सावली वेगळी आहे. हिचं आयुष्य वेगळं आहे. असं समज माझा पुनर्जन्म झालाय आता. म्हणजे आता तुझ्या समोर जी आहे ना ती फक्त तुझी आई आहे. त्या सावलीशी मी सगळे संबंध तोडून टाकलेत आता. सगळं विसरून गेले आणि तिला फक्त मनाच्या एका कोपऱ्यात बांधून ठेवलंय मी. आई पण आठवणी एवढ्या वाईट असतात का ग? नाही रे बाळा, वाईट नसतात आठवणी, पण फक्त ते आठवलं ना की आईला त्रास होतो. आणि तुझ्या आईला त्रास झालेला तुला चालेल का? नाही, नको आई. जर तुला त्रास होणार असेल तर मला काय ऐकायचं नाही. मला फक्त आई पाहिजे. आई सॉरी, आता मी तुला एकही प्रश्न विचारणार नाही.